Hello students, I am Professor Kunjiri Nikhil Maruti from JSPM's Bhirabai Sawant Polytechnic, Wagholi. Today we are going to conduct practical for the subject IEB having subject code 22530. Today's practical number 1 is conduct illumination level assessment in different workplace by using lux meter. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला रिसोर्सेस काय काय लागणार आहेत ते रिसोर्सेस फर्स्ट रिसोर्स आहे लक्स मीटर, then different workplace. In this practical we are conducting lux illumination level measurement at different workplace. That is, firstly we are conducting illumination level calculation for power system lab, second HOD cabin or different labs. ठीक आहे. then याच्यामध्ये ऑब्झर्वेशन टेबल आहे. First of all, serial number, workplace and illumination level. For example, suppose we are conducting this illumination level calculation for the power system lab. So you can write here power system lab and then calculate lux or lumens per meter square by using lux meter. ठीक आहे. तर आपण आता बघूया, हा लक्स मीटर आहे आपला. याचं मॉडेल नंबर आहे LX101. याच्यावरती मेन्शन केलेलं आहे लक्स मीटर. ठीक आहे. सो याच्यामध्ये डिफरंट रेटिंग आहेत 200, 2000, 20,000, 2 lakhs. दिस युअर पॉवर बटन. हे त्याचं पॉवर बटन आहे. सपोज हा पॉवर बटन ऑन केल्यानंतर लक्स मीटर ऑन होणार आहे आणि हा याचा सेन्सर आहे. ही कॅप ओपन केल्यानंतर आपण इथे बघू शकता हा सेन्सर सेन्स करेल आणि इथे काहीतरी लक्स किंवा लुमेन्स पर मीटर स्क्वेअर इल्युमिनेशन लेवल काहीतरी या लॅबमधले दाखवेल, विच इज 78 लक्स. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला रीडिंग घेताना आपण होल्ड करायचं असेल तर आपण हे बटन होल्ड बटन प्रेस केल्यानंतर ही जी काही आपण रीडिंग घेतलेली आहे दॅट विल बी होल्डेड. तर आपण आलेलो आहे पॉवर सिस्टम लॅबमध्ये. तर या पॉवर सिस्टम लॅबमधलं आपल्याला इल्युमिनेशन लेवल चेक करायचं आहे. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे आपण सेटअप केलेलं आहे. सो आपला लक्स मीटर स्टार्टिंगला ऑन करून घ्यायचं आहे. देन आपण होल्ड केलं होतं तो मग होल्ड काढून घ्यायचं आहे. देन ही कॅप ओपन करायची आहे. इथे बघू शकता तुम्ही हा सेन्सर सेन्स करेल आणि जे काही इल्युमिनेशन लेवल आहे ते याच्यावरती डिस्प्ले करेल. आपण होल्ड केलेलं आहे. लक्स दाखवते आपल्याला 1, 2, 3. सो आपण सिरियल नंबर 1 इथे ऑब्झर्वेशन टेबलमध्ये घेऊ शकतो. इथे आपली पॉवर सिस्टम लॅब आहे. त्याचं इल्युमिनेशन किंवा लक्स आलेलं आहे 1, 2, 3. तर आपण आलेलो आहोत DC मशीन लॅबमध्ये. आपल्या DC मशीन लॅबचं इल्युमिनेशन लेवल आपण चेक करणार आहोत आता. सो आपण इथे अरेंजमेंट केलेली आहे. आपला लक्स मीटर आहे. पॉवर ऑन करून घेतलं, कॅप ओपन ठेवलेली आहे. हा आपला सेकंड वर्क प्लेस आहे DC मशीन लॅब. सो याच्यामध्ये आपण बघू शकता लक्सेस टोटल लक्सेस इज 58. याला होल्ड करायचं. सेकंड आपलं वर्क प्लेस आहे DC मशीन लॅब. तर त्यासाठी इल्युमिनेशन लेवल आलेली आपली 58 लक्स. हां, आपण या ठिकाणी इल्युमिनेशन लेवल चेक करणार आहे आउटडोअरचं. ते आउटडोअरमध्ये आपलं इल्युमिनेशन लेवल इथे बघू शकता. इथे सेटअप केलेलं आहे. तर याच्यामध्ये बघू शकता आपण हे आपलं नॅचरल लाईटचं इल्युमिनेशन आहे. इथे बघू शकता की 255 × 10 दॅट इज 2550 लक्स हे आपलं नॅचरल लाईटचं इल्युमिनेशन आहे. आणि याच्यामध्ये बघू शकता डायरेक्ट सनलाईटमध्ये 356 × 100 लक्स हे आपलं इल्युमिनेशन लेवल आलेलं आहे. आता आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये आलेलो आहोत आणि याचं आपल्याला या पॅसेजचं इल्युमिनेशन लेवल मेजर करायचे आहे. तर इथे आपण अरेंजमेंट केलेली आहे. सो लक्स मीटर प्लेस केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लक्स मीटर रीडिंग देत आहे 38 लक्स. म्हणजे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या समोर जो पॅसेज आहे आपला त्याचं रीडिंग आहे 38 लक्स. आता आपण आलेलो आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग लॅबमध्ये. तो आपण या लॅबमध्ये 2 रीडिंग घेणार आहोत. एक विदाउट नॅचरल लाईट अँड सेकंड विथ नॅचरल लाईट. आता विदाउट नॅचरल लाईट म्हणजे काय, आपण सगळ्या खिडक्या वगैरे बंद करणार आहे आणि लाईट्स आपले जे इलेक्ट्रिकल स्विचेस ऑन करून लाईट्स किंवा लॅम्प आपले सगळे ऑन करणार आहे. ठीक आहे. आणि सेकंड रीडिंग घेणार आहे विथ नॅचरल लाईट आफ्टर स्विचिंग ऑफ ऑल द अप्लायन्सेस. आता आपण फर्स्ट रीडिंग घेणार आहोत.
सगळ्या विंडोज आपण ओपन केलेल्या आहेत आणि सगळे लॅम्प किंवा ज्या फ्ल्युरोसंट ट्यूब आहेत त्या आपण सगळ्या बंद केलेल्या आहेत. सो याच्यामध्ये आपण बघू शकता इथे आपण इथे बघू शकता ॲट द सेंटर ऑफ लॅब आपण लक्स मीटर प्लेस केलेला आहे. सो याच्यामध्ये लक्स इल्युमिनेशन लेवल, सो याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 37 लक्स विथ नॅचरल लाईट, म्हणजे आपण सगळ्या विंडोज ओपन केलेल्या आहेत, नॅचरल लाईट आतमध्ये येते, त्याचं लक्स आहे आपला 37. आता आपण सगळ्या ट्यूब्स ऑन करणार आहोत. तुम्ही बघू शकता लॅबमधल्या सगळ्या ट्यूब्स ऑन झालेल्या आहेत आणि आपण सगळ्या विंडोज क्लोज केलेल्या आहेत आणि पडदे बंद केले. सो या केसमध्ये या केसमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्या ट्यूब्स ऑन केलेल्या आहेत आणि सगळ्या विंडोज बंद केलेल्या आहेत. सो याच्यामध्ये लक्स किंवा इल्युमिनेशन लेवल दिसते आपल्याला 61. म्हणजे याच्यावरून तुम्ही कम्पेअर करू शकता. जे नॅचरल लाईट आहे आपल्या विंडो 3 असल्यामुळे नॅचरल लाईटचं इल्युमिनेशन किंवा लक्स आहे आपलं 37 होतं आणि आपण जे ट्यूब्स यूज केलेले आहेत म्हणजे जे आपण फ्ल्युरोसंट ट्यूब यूज केलेले आहेत, बाय युझिंग दॅट ट्यूब्स आपण लक्स भेटते आपल्याला, लक्स किंवा इल्युमिनेशन लेवल भेटते आपल्याला 61. पुन्हा एकदा एक ऑब्झर्वेशन बघून घेऊया आपण पॉवर सिस्टम लॅबमध्ये घेतलं होतं इल्युमिनेशन लेवल, ते आलं होतं आपलं 123. DC मशीन लॅबमध्ये घेतलं होतं 58. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या जो पॅसेजमध्ये आपण लक्स किंवा इल्युमिनेशन लेवल मेजर केली होती ती आली होती 37. आणि आपण बेसिक इलेक्ट्रिकल लॅबमध्ये घेतलेलं आहे 61 बाय स्विचिंग ऑन ऑल द लॅम्प्स ऑर ट्यूब्स. तर अशा पद्धतीने आपण जे फर्स्ट प्रॅक्टिकल होतं इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग्स या सब्जेक्टचं ते आपण कंप्लीट केलेलं आहे. फ्रॉम दिस प्रॅक्टिकल वी कॅन कन्क्लूड दॅट ॲट डिफरंट वर्कप्लेस ऑर डिफरंट एरियाज आपण इल्युमिनेशन लेवल कॅल्क्युलेट केलेली आहे. तर हे याचं ॲप्लिकेशन काय आहे किंवा आपण ॲप्लिकेशन कुठे यूज करू शकतो, याचा यूज काय आहे. तो याच्यामध्ये आपण बेसिकली इंडस्ट्रियल एरियामध्ये एखादं लाईटिंग किंवा फिक्चर्स बसवत असताना, लाईटिंग सिस्टम किंवा इलेक्ट्रिफिकेशन करत असताना आपल्याला इल्युमिनेशन लेवल मेजर करणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्या ऐवजी आपण जर घराचं इलेक्ट्रिफिकेशन करत असेल, एखाद्या बिल्डिंगचं इलेक्ट्रिफिकेशन करत असेल, प्रॉपर इल्युमिनेशन लेवल जर नसेल तर आपल्याला डोळ्यांना म्हणजे काम करत असताना डोळ्यांना ग्लेअर इफेक्ट म्हणजे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यासाठी लक्स विथ द हेल्प ऑफ लक्स मीटर किंवा इल्युमिनेशन लेवल मेजर करणं खूप गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या ठिकाणी काम करत असेल, PCवर काम करत असेल, प्रॉपर लाईटिंग किंवा इल्युमिनेशन नसेल तर तो एखादं क्रिटिकल काम असेल, फॉर एक्झाम्पल सर्जिकल किंवा एखादी सर्जरी करायची असेल हॉस्पिटलमध्ये जर प्रॉपर इल्युमिनेशन लेवल नसेल तर जो डॉक्टर असेल त्याला खूप प्रॉब्लेम येणार आहे. दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चेक दॅट इल्युमिनेशन लेवल इन दॅट पर्टिक्युलर एरिया. थँक्यू.